आज संडे आहे. संडे म्हटलं की काहीतरी नॉनव्हेज लागतंच आपल्याला. तर नमस्कार, तुम्हा सर्वांची विद्यास किचनमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सुकटची चटणी. सुकट बनवण्यासाठी मी 1 वाटी सुकट घेतलेली आहे. त्यात छोटे छोटे खडे असतात, ते काढून मी स्वच्छ केलेले आहे. जर सुकट चांगले स्वच्छ केले नाही तर खाताना कचकच लागतं. 1 कांदा, 1 टोमॅटो, कोथिंबीर, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, 1 मिरची मी कट करून घेतलेली आहे. पाव चमचा हळद, 2 ते 3 कोकम आणि अर्धा चमचा घरचा मसाला घेतलेला आहे. सर्वात अगोदर आपल्याला सुकट भाजायचे आहे. त्यासाठी मी गॅसवर तवा ठेवलेला आहे. तवा थोडा तापल्यावरती सुकट तव्यामध्ये ॲड करायचे आहे आणि ही चांगली भाजून घ्यायची आहे. सुकट चांगली भाजलेली आहे. गॅस बंद करूया आणि एका ताटामध्ये काढून घेऊया. सुकट आपल्याला 1 ते 2 पाण्याने चांगली धुवून घ्यायची आहे. सुकट चांगली धुवून घेतलेली आहे. आता फोडणी द्यायची आहे. तर त्यासाठी मी तव्यामध्ये 1 पळी तेल घेते. तेल थोडं गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये लसूण ॲड करायचा आहे. लसूण थोडा भाजल्यावरती त्यात कांदा ॲड करूया. चांगलं मिक्स करून घेऊया. कांदा आपण ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया. कांदा चांगला भाजलेला आहे. आता मिरची आणि टोमॅटो ॲड करूया. चांगलं मिक्स करून घेऊया. टोमॅटो चांगला भाजल्यावरती त्याच्यामध्ये आपण हळद ॲड करूया आणि मसाला ॲड करूया. चांगलं मिक्स करून घेऊया. आणि मसाला चांगला भाजून घेऊया. मसाला भाजल्यावरती सुकट ॲड करूया. आणि चांगलं मिक्स करून घेऊया. थोडी कोथिंबीर ॲड करूया. आणि कोकम ॲड करूया. चांगलं मिक्स करून घेऊया. मिक्स केल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवूया. आणि थोडा वेळ ठेवूया. 2 मिनिटानंतर आपण झाकण काढूया.
चवीनुसार मीठ टाकूया. चांगलं मिक्स करून घेऊया. आणि परत झाकून ठेवून 2 ते 3 मिनिट स्लो फ्लेमवरती ठेवूया. 3 ते 4 मिनिट झालेले आहेत. आपण झाकण काढूया. आणि मिक्स करून घेऊया. तर आपली सुकटीची चटणी रेडी झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.